साहेब, फॅक्समध्ये असं लिहिलंय, हा हिंदू विरोधी हमला असू शकतो. यामध्ये कुविख्यात आंतरराष्ट्रीय टोळीचा हात आहे. शिंदे, कमिशनरना फोन लावा. पाटील साहेब, तुम्ही जे मला आता सांगितलं ते बाहेर कुठे जाता कामा नये. जनतेला काय सांगायचंय ते आम्ही सांगू. आता प्रेसला जे काही सांगायचंय ते मी सांगतो. बॉम्बस्फोट 12 नसून 13 झाले आणि 13वा बॉम्बस्फोट हा मस्जिद बंदर इथं झालेला आहे असा प्रेसला फॅक्स करा. पण साहेब, तिथं तर बॉम्बस्फोट झालाच नाहीये. अशाने लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल. सरकार पडूही शकतं. विरोधक धारेवर धरतील आपल्याला. सरकार पडलं पडू दे, पण शिंदे, जनतेने जर का याला जातीयवादी रंग दिला तर दंगली उसळतील. पण बॉम्ब फुटल्यानंतर शबाना आझमी, दिलीप कुमार, कोणी 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 एकाचा शब्द तोंडातनं बाहेर पडला नाही. 12 ठिकाणी, आणि तो सुद्धा हिंदूंच्या विभागात. एकाही मुसलमानांच्या मोहल्ल्यामध्ये बॉम्ब फुटला नाही ना तुकडा त्यांच्या मोहल्ल्यात गेलाय. आठवतंय तुम्हाला मुंबईकरांना? सगळं आमच्या इकडे फुटलं तरी एकाही माणसानं तोंड उघडलं नाही. जेवढे आमच्या विरोधात फटाफटा फटाफटा लिहायला सुरुवात होते, बोलायला सुरुवात होते, काही झालं नाही. याची चीड आहे मला. तुम्ही न्यायानं आम्हाला वागवा, न्यायानं आम्हाला झोडा. आम्हाला न्यायानं झोडलात आमची तक्रार नाही, अन्यायानं झोडलेलं मात्र सहन करणार नाही. घ्या, मुसलमानांच्या बाजूला जर कोणी पाकिस्तानचे हिजडे लपले असतील तर त्या राष्ट्रवादी मुसलमानांनी आपण होऊन पोलिसांना कळवलं पाहिजे की माझ्या बाजूला एक आतंकवादी पाकिस्तानवादी इकडे राहिलेला आहे, ताबडतोब त्याला पकडून घ्या. याला म्हणतात राष्ट्रवादी मुसलमान. पण हिंदूंची मारायला आलाय म्हणून गप्पा बसणारा जो कोणी असेल ना लांडा, त्याची आम्ही पर्वा करणार नाही. आणि यापुढे तर तुम्ही शपथ घेतली पाहिजे की जर संशय आला पाकिस्तानवादी हे अवलाद आहे, तुम्ही त्याला खतम करा. हो, आकडा खतम करा.